नमस्कार, आपण पाहत आहात जनविद्रोही न्यूज। आज बावडा गावामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी या ठिकाणी विजय गायकवाड, पवनराजे घोगरे, उमेश पाटील, पंडिताबा पाटील आणि इतर कार्यकर्ते, शेतकरी बांधव उपस्थित होते। यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। आपल्या मागण्यांचे निवेदन विभागाच्या सर्कल शेळके मॅडम यांच्याकडे देण्यात आले। कॅमेरामन आर्यन सोबत जनविद्रोही प्रतिनिधी उमेश कांबळे, बावडा। आज बावडा या ठिकाणी माननीय शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी 17 मागण्यांसाठी ठिकठिकाणी चक्काजाम करून जे काही त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे त्याला बावडा आणि बावडा पश्चिम सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आहे। आज या रोजी शेतकरीच्या कर्जमाफीसाठी आपण लाखेवाडी गावातील सर्व नागरिक जमलेले आहेत। माझं फक्त बावडा गावातील सर्व नागरिक जमले आहेत। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये उद्योगपतीचं कर्ज माफ होतं, शेतकऱ्याचं होत नाही। आणि शेतकऱ्याचा मालाला थोडा दर वाढला, समजा कांद्याला दर वाढला की लगेच गळ्यात कांदा घालून लगेच मोर्चे आंदोलनं सगळं होते। पण आपल्या शेतकऱ्यासाठी कोण काय आंदोलन करते का? तर शेतकऱ्यासाठी सर्वांनी जाग झालं पाहिजे। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। जय जवान जय किसान। आता काल परवा दारूचं दर मागलं क्वार्टरचं, त्यावेळेस काय कुणी आंदोलन केलं का? कुठं मोर्चे दिसलं का? दिसलंय कुठं? आपल्या शेतकऱ्याला थोडा मारायला तर वाढू द्या, लगेच रस्त्यावर। माझं फक्त एवढं म्हणणं आहे की शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। जय जवान जय किसान। पती इकडे तोंड करून बोलतोय आज आपण माननीय बच्चू कडू साहेब, माजी मंत्री, हे गेले 10 दिवस शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर 17 मागण्या घेऊन पदयात्रा चालू केली। लाखोच्या संख्येने शेतकरी चालले आहेत। त्यांनी एक घोषणा केली की या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एक चक्काजाम आंदोलन करायचं राज्यभरात। मग आमच्या बावड्यातले काही आलेले सगळे शेतकरी आम्ही बसलो आणि ठरवलं आता हे आंदोलन आहे प्राथमिक स्वरूपात, कुठंतरी पाठिंबा असावा म्हणून। उद्याच्याला समजा हे आमदार खासदार असतात, हे आमदार आपली मतं दिल्यानंतर आमदार होतात, हे काय आईच्या पोटात येऊन आमदार खासदार झालेले नसते। ते आपण जनता त्यांचा बाप असतो, त्यांचा कोणी अजित पवार, कोणा फडणवीस कोणाचा बाप नसतो, ही आपण मायबाप जनता बाप असतो। मग आज ग्रामीण भागातला शेतकरी होरपळून निघालाय, त्याच्या कांद्याला भाव नाही, त्याच्या ऊसाच्या बिलाची परिस्थिती वाईट आहे। कारखानदार ऊस नेते तर वर्ष बिलं देत नाही, ती त्याला कुणाच्या दारात जायची पंचायत। एखाद्या पुढाऱ्याच्या मागे सामान्य शेतकरी गेला इलेक्शनला तर ती पुढारी सत्तेकडेच जातो। तर आपल्या ग्रामीण भागातली असेल किंवा सामान्य जनतेची परिस्थिती अतिशय ह्या पुढारी मंडळीने राजकारण 12 रुपये प्राप्त झाले। 8वा वेतन आयोग सरकारी नोकरदाराला, अरे जे जे जीवावर जगताय त्याचं कधी बघणार? आज सरकारी नोकर एकी करते ती ह्या लोकांना 10-20 वर्ष मतं देत नाही ती। जी कोणी त्यांचं भलं करेल त्याला, शेतकरी मात्र त्या मेंढरासारखा कायमस्वरूपी ठराविक एकाच वर्गाला मतदान करत आला।
लोकसभेच्या वेळेस हे अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं जर शेतकऱ्याची कर्जमाफी नाही केली तर मी अवलाद सांगणार नाही. कुठं गेली अजित पवारांची अवलाद? फडणवीस शेतकरी माझा भाव आहे, शेतकरी माझी आहे म्हणून वरडत होता विधानसभेला. सत्ता आली तर 8 दिवसात कर्ज. कुठे गेला देवेंद्र फडणवीस? यांना पडलंय दारूच्या व्यवसायाचं, अदानी अंबानीचं प्रपंच करायचं पडलं. या अक्षरशः देशाची परिस्थिती बघितली. पत्रकार बंद असलेलं, आमचं पोलीस बंद असलेलं, आज अवस्था देश धोन खाल्लाय. उद्या अजून 10 वर्षाने हे रस्त्यानं चालायचं म्हणलं तर तुम्हाला परवानगी काढावी लागेल. अगदी म्हणजे सगळी त्यात सगळ्या प्रकारची लोक आली, त्यात काही व्यावसायिक किंवा शेतकरी नाही. तर ह्या सरकारची चाललेली लूट आहे. शेतकऱ्याच्या मालाला आता ह्यांनी सांगितलं लाखेवाडीकरांनी, अहो दारूचा दर वाढवायचा, त्यातनं म्हणजे लाडक्या बहिणीला 1,500 दिलं आणि दारूची बाटली 60ची 160ला केली. कुणाचं पैसे जातात या? बरं लाडक्या बहिणी कुणाच्या आहेत? त्या गरीबाच्या महिला म्हणून त्यांनी पैसे दिलेत आहे. ती रोजगार करून खाते. त्यांचा नवरा जर दारू प्यायला गेला, ती काय हौसाने कुणी दारू पित नाही म्हणा. ते अजित पवारला अंग दुखतं, त्याला काही एसीच्या गाडीत हिंडतात येईल. आमदार मंत्री संत्री. आज हर्षवर्धन पाटील आमच्या गावचा आमदार होता, माझे आमदार माझे मंत्री. आज त्यांचं काम होतं तालुक्यात येणं लोकांसाठी भांडणं. त्याला बी 20 वर्ष लोकांनी मतदान केलं. ही भरणे मामा आज एसीत बसते ती, आमच्या जीवावर काजू बदाम खाते ती. का रस्त्यावर येत नाही ती शेतकऱ्यांसाठी? अजित पवारच्या बायकोला बी काय लोकांनी मतदान दिलं? काय येत नाही रस्त्यावर? तुम्ही फक्त मतासाठी शेतकऱ्याचा अश्रू पसा येता का? आज शेतकऱ्याच्या झालेल्या परिस्थितीला सगळे महाराष्ट्र शासन केंद्र सरकार जबाबदार आहे. आणि ऐका हो पोलीस बांधवांनो, आमच्यासाठी एवढी कुमक मागवत जाऊ नका हो. हे आम्ही गोरगरिबाची पोरं असतो. कशाला तुमचा तर वेळ डिझेल पेट्रोल वाया? पैसे आमचं चालले तर त्या गृहमंत्र्याचं जात नाही तर त्या उपमुख्यमंत्र्याचं जात नाही. तर ही सगळा बोजे जे असतो सामान्य माणसाच्यावर पडतो. आणि ह्या बच्चू भाऊंचं आंदोलनाला आता ही प्राथमिक स्वरूपात केलंय. आता इथनं पुढचं आंदोलन होईल ती काट्यान दगड घेऊन होईल. आम्ही रस्त्यावर एक वाहन चालू देणार नाही. शेतकऱ्याची कर्जमाफी नाही जायचं. आणि जिल्हा परिषदला उमेश पाटील आबा ठराव करा गावाने, कर्जमाफी करेल त्याला मत द्यायचं. ही गडी 1000 कोटी कमवून बसले तर ज्याला मत पाहिजे त्यानं आपलं कर्ज भरायचं. असं गावोगाव ठराव करा. काय झालं हे बघा, आता लोक म्हणतात की शेतकरी गोळा होत नाही. तर शिवाजीराजाच्या काळात 5 लाख सैन्याला आपली 37,000 भारी होती. वेळात वीर दौडले आता काय कमीपणा घ्यायचा नाही. आपलं मायबाप आपलं भावी शेतात राबत्यात आहे. तेव्हा ही सरकारी यंत्रणा आमदार खासदार आगाल्या चकल्या बदाम काजू खात्यात या. त्याच्यामुळे चाललंय ती तुमच्या माझ्या गोरगरिबाच्या कष्टाजीवर चाललंय. अगदी निर्भयपणे ह्या शेतकरी संघटनेसाठी सगळी लोक रस्त्यावर येते. माझं वैयक्तिक सांगतो, उद्या त्या बच्चूकडून जर न्याय नाही मिळाला तर अक्षरशः आम्ही इथंच बसून ही विजय गायकवाड पहिला बळी ठरेल. मी आत्मदहन करणार आहे त्याला जर नाही कर्जमाफी दिली महाराष्ट्र शासनानं. आणि फडणवीसला म्हणावं लय थोडीशी संख्या आहे, आम्ही लय आहे मराठी म्हणा इतर समाजाचे शेतकरी वर्ग, आम्ही देखील उद्याच्याला आमदारकीला जिल्हा परिषद फिरू देणार नाही. अनेक मेले ती देश स्वतंत्र होताना 3.5 लाख लोकांनी बलिदान दिलंय. आपल्यातली 10 मेली म्हणून काय आबाळ पसरत नाही. कुणाचं तर मरणानं कुणाचं भलं होत असलं तर नक्की आबा आपण मरायला तयार आहे. आणि या सरकारला सांगतोय तुम्ही सुद्धा पत्रकारांना जरा आता थोडं हे करा. देवेंद्र फडणवीसची बायको पोरगी ह्या गोरगरिबाच्या कष्टावर टॅक्सच्या पैशावर वर्षानिवासवर मजा मारते. द्या अजित पवारची बायका पोरं परदेशी दौरे ह्या गोरगरीब शेतकऱ्याच्या टॅक्सच्या पैशावर फिरते. द्या सुप्रियाताई टॅक्सच्या पैशावर फिरते. हर्षवर्धन पाटील गोरगरिबाच्या टॅक्स आणि भरणे मामाची मजा चालली ती बी आमच्या गोरगरिबाच्या टॅक्सला. ही काय यांनी 10-5 एकर राहणं इकून कोणी काय प्रपंच साधला नाही. आज हजारांनी एकर राहणं घेतली द्या. ती आमच्या गोरगरिबाच्या कष्टाचा पैसा आहे तर सामान्य जनतेच्या करातलं पैसे येतं. तर कर्जमाफी झाल्याशिवाय आणि त्यांना आता आम्ही गेल्या 10 वर्षासारखा हिसका पुढच्या महिन्यात दाखवू. शेतकरी आंदोलन काय असतं ते सगळ्या राज्यांना बघितलंय मुख्यमंत्र्यांना. आम्ही आपलं म्हणतो काय करायचंय. 4 पोरांवर केसेस दाखल होते द्या, परंतु आता आम्ही सुद्धा मरण्याची तयारी ठेवली या. उद्या नाही त्या बच्चू कडूला न्याय मिळाला तर ह्याच चौकात ह्या पोलिसांच्या देखतच 10 ट्रकाचं आम्ही टायर जाळून टाकू आणि रानातलं एक सुद्धा मिरची कांदा काय सुद्धा आम्ही मुंबई पुण्याला जाऊन देणार नाही. एवढं बोलतो मी माझं भाषण संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बोला
आज बच्चूभाऊ कडू यांनी जो पुकारलेला चक्का जाम आंदोलन आहे त्याचा एक प्रातिनिधिक स्वरूपात बावडा या ठिकाणी आपण चक्का जाम आंदोलन करत आहे. कर्जमाफीसह आपल्या एकूण 17 मागण्या आहेत. त्यासाठी बच्चू कडूने मागील 3 महिन्यापासून आंदोलन चालू केलं आहे. वास्तविक पाहता बच्चू कडू असेल किंवा या शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली नाही पाहिजे होती. त्यांनी शेतकऱ्यांना फसवून अजितदादा म्हणले मी कर्जमाफी करतो, फडणवीस साहेब म्हणले मी कर्जमाफी करतो, एकनाथ शिंदे साहेब म्हणले मी कर्जमाफी करतो. आज सरकार येऊन 8 महिने झालं तरी कर्जमाफी करायचा ह्यांचा कुठलाच विषय नाही. फक्त शेतकऱ्यांना ह्यांनी फसवून शेतकऱ्यांची मतं घेतली आणि सत्तेवर आली. आणि आज आमचा शेतकरी वर्ग बी एक आम्हाला दुर्दैवाची गोष्ट आहे की राजकारणी त्यांच्या सत्तेसाठी एकत्र येतात. शिंदे अजितदादा फडणवीस एकत्र येऊन सत्ता स्थापन केली, पण आमचा शेतकरी राजा यांच्या सत्तेसाठी पक्षात विखरला गेलेला आहे. त्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली तर ती काय पक्ष बघून कोणाची कर्जमाफी होणार नाही. आणि दुसरं मी काल फडणवीस साहेबांची टीव्हीला बाईट बघितली तर ती मला आम्ही कर्जमाफी करणार आहे आणि त्याला वेळ लागणार आहे. वेळ लागण्याचं कारण काय तर यावेळेस पाऊस चांगला झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न चांगलं होणार आहे आणि उत्पन्नातनं शेतकऱ्यांना पैसे चांगले मिळणार आहेत. मग ज्या वेळेस दुष्काळ पडेल आणि ज्या वेळेस शेतकऱ्याची परिस्थिती नाजूक होईल त्यावेळेस आम्ही कर्जमाफी करू आणि ती कर्जमाफी करू असा त्यांचा आकडा होता. 16 ते 18 हजार कोटी रुपये कर्जमाफी करू. याचा अर्थ आपल्या राज्याची संपूर्ण कर्जमाफी करायची असेल तर 36 ते 40 हजार कोटी रुपये आपल्याला लागतात. आणि हे सांगतात की दुष्काळ पडल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू, ती पण 18,000. म्हणजे ह्याच्यात काय आहे की निकष लावणार, सगळ्या नियम अटी लावणार आणि त्यातून किती कर्जमाफी किती लोक पात्र होणार ही ह्यांचा राजकीय डाव आहे. ही सत्तेसाठी एकत्र आली, सत्तेत त्यांनी सगळ्यांना बोलवलं, सगळ्या समाजाला आश्वासनं दिली. आज 100 महामंडळ यांनी स्थापन केली. त्या महामंडळाच्या काही लोकांना बसाय खुर्च्या नाहीत, पण ह्या समाजाला खुश कर त्या समाजाला खुश कर. पण शेतकरी राजा आज रस्त्यावर आहे. त्यामुळे या ठिकाणी हे प्रातिनिधिक स्वरूपाचे सासबापूंनी सांगितलं की आम्ही आंदोलन करणार आहे आणि आत्मदहन करणार. शेवटी शेतकरी असा बी मरतोय. तुम्ही शेतकऱ्याला जाऊन बघा आज दुधाची काय परिस्थिती आहे. आज पडत्या पावसात रानात वैरण आणून जनावराला घालावं लागते आणि त्या दुधाला दर किती आहे. आज विषय आणि दुसरा विषय की आपल्या एक राज्यदाता उपकार मानावा लागतात की एवढा अभ्यास आपल्याला कृषी मंत्री या ठिकाणी दिला की काय करतो ते म्हणतो राज्य सरकार भिकारी आहे. राज्य सरकार भिकारी आहे म्हणून ती विधान भवनात चालू अधिवेशनात मोबाईलवर गेम खेळतात, रमी गेम. आणि त्या रमी गेममध्ये असते महिने 2.5 कोटी जिता, महिने काय जिता. तसं आपलं कोकाटे साहेब 2.5 कोटी रुपये जिंकण्यासाठी विधान भवनात अधिवेशनचा प्रश्न चालू असताना सुद्धा डाव खेळतात. तर आम्ही सुद्धा या ठिकाणी आता पत्ते खेळणं 2 नंबर आहे, प्रशासनाची परवानगी नसते, पण आम्ही सुद्धा डाव खेळणार, पत्ते खेळणार आणि ह्याच्या माध्यमातून जी काय गोळा होईल ती कर्जमाफीसाठी आम्ही शासनाला पैसे वर्ग करणार आहेत. आणि शासनाने तातडीने ह्या माणिकराव कोकाटेंचा पहिल्यांदा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्या ठिकाणी अभ्यासू शेतकऱ्याचा पोरगा आहे त्यालाच कृषी मंत्री करावं. आणि आमचे कर्जमाफीची जर घोषणा तातडी नाही केली तर येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, बापू म्हणल्या पद्धतीने आम्ही त्या निवडणुकीत त्यावेळेस निर्णय घेऊ आम्ही कुणाला मतदान द्यायचं. भले आम्ही एखादा छोटा घटक पक्ष असेल त्याला मतदान देऊ, पण तुमच्या 3 पार्टीला आम्ही मतदान देणार नाही. आणि कर्जमाफी आमची व्हावी. कर्जमाफी नाही झाली तर यानंतर तीव्र आंदोलन, ही शांततेत गांधीगिरी मार्गाने चाललेलं आंदोलन, यानंतर तीव्र आंदोलन केलं जाईल एवढं त्या ठिकाणी मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पवनराजे आणि विजूबापूंनी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी भावना व्यक्त केल्या. खरं पाहिलं तर परिस्थिती तशीच आहे. आज शेतकऱ्याकडे यायला समजा पैसे नाहीत, आपल्याला लागणी करायची म्हणजे लागण्याला पैसे नाहीत आणि सरकारने याचं खरंच सिरियसली घेतलं पाहिजे. कारण शेतकऱ्याच्या वर्षी झाली कारखान्याच्या बाबतीत म्हातारा बिलाचा विषय तर आज झालेलं सगळं आमचे सगळे आज बिलं सगळे पूर्ण झालेले आहेत. आज बिलं सगळे निराकरणाचे आपले जमा झालेले आहेत. आणि कर्जाच्या बाबतीत तर आता शेतकऱ्याचं म्हणलं तर आत्महत्या करायला अशी परिस्थिती झाली प्रत्येक शेतकऱ्याची. आणि शिक्षणाचा विषय असला तर तुम्हाला फी भरायला सुद्धा पैसे नाही शेतकऱ्यांकडे. कर्जमाफी ही झालीच पाहिजे. आणि बच्चू कडूंनी आपल्यासाठी आज खरंच एवढा संघर्ष केला आहे त्यांचं मी कौतुक करतो. आणि आमच्या बावडा गावच्या वतीने आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देतो.
जोरात बोला. नाही कसा बसला आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष माननीय बच्चू कडू पाटील हे गेल्या 2-3 महिन्यापासून ते आंदोलन करीत आहे. आज सर्व राज्यभर शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केलेले की आपल्याला जर कर्जमाफी करून घ्यायची असेल तर या आंदोलनामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी आज आपण बावडा या ठिकाणी वालचंदनगर चौकामध्ये सर्व शेतकरी एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये शेतकरी संघर्ष समितीचा अध्यक्ष म्हणून मी आमची संघटना नेहमीच अग्रेसर असते. आपलं आता आमचे संचालक उमेश पाटील यांनी सांगितलं, बापूने सांगितलं की पेरणी करायची म्हणलं, लागण करायची म्हणलं बेण्याला पैसे नाही, उसाची लागवड करायची म्हणलं तर पैसे नाही. अतिशय दयनीय अवस्था दुरावस्था शेतकऱ्यांची असताना देखील कर्जाने त्या कर्जाचा बोजा घेऊन शेतकरी वावरत असताना शासनाचे मात्र कृषी मंत्री रमी खेळ विधानसभेमध्ये बसलेले आहेत. शासनाची अवस्था आता अशा प्रकारच्या की अनेक घोषणा करायच्या. मागच्या इलेक्शनमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी 7व्या क्रमांकाला मागणी त्यांनी टाकली की सर्व शेतकरी आमचं सरकार आलं, आम्हाला निवडून दिलं, तुम्ही मतदान केलं तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचं जाहीरनाम्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. हा जाहीरनामा पाळला नाही, हा शब्द पाळला नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतात की योग्य वेळ आली की आम्ही पाळू शब्द. योग्य वेळ कधी येणार हे माहीत नाही. आजची परिस्थिती अशी की गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारने 57,000 कोटी रुपयांचं पुरवणी मागणी मंजूर करून घेतली. जसं की एखाद्या नोकरदाराला पगार झाल्यानंतर 1 तारखेला पगार झाला आणि 7 तारखेला त्यांनी उदार उसनवारी करायला सुरुवात होती. 7 तारखेला सगळं संपतं. तशा पद्धतीने 57,000 कोटी रुपयाचं पुरवणी मागणी केली. अजून 9 महिने अर्थसंकल्प होऊन पुढे 9 महिने वाटचाल असतानाच अगोदरच पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची वेळ सरकारवरती आलेली आहे. तर कारण नसताना कोणत्याही बहिणीने मागितलं देखील नसताना लाडक्या बहिणीचं लोढणं यांनी गळ्यात अडकून घेतलेले. आता ते मारुतीच्या बेंबीमध्ये हात घातल्यानंतर जसं गार लागतंय म्हणायची वेळ त्यांच्यावरती आलेली आहे. त्यांनी घोषित केलं कार्यवाही करायची म्हणल्यानंतर इतकं त्यांना अडचणी आलेल्या आहेत. तरी सुद्धा शेतकऱ्याला शब्द दिलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, भारतीय जनता पक्षाने शब्द दिलेला आहे, अजितदादांनी शब्द दिलेला आहे आणि तो शब्द पूर्ण करावा अशा प्रकारचं यासाठी हे आंदोलन आहे. या आंदोलनाला आमच्या सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे, शेतकरी संघर्ष समितीचा पाठिंबा आहे. निरा भीमा कारखान्याने 6 महिने झाले बिल दिलं नाही. त्यासाठी आपण साखर आयुक्ताकडे सुनावणी लावली. मी स्वतः सुनावणीमध्ये होतो. प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे निवेदन दिले, त्यांनी सुद्धा आदेश दिलेला आहे. त्यामुळं आज बिलं डायरेक्टर म्हणते आज बिलं जमा झाली म्हणतात. त्याच्या पाठीमागं गेल्या महिन्याभरापासून आपले चाललेले प्रयत्न आहेत. माझी तब्येत जरा बरी नसल्यामुळं कसा जाम झाल्यामुळं, नाही तर एकदा सुरुवात केल्यानंतर सर्वांना माहीत आहे 1 तासभर तर किमान बोलत असतो. या आंदोलनाला सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे. आमची आंदोलनाची दखल घ्यावी आपण निवेदन तयार केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या विभागाच्या सर्कल शेळके मॅडम या आलेल्या आहेत. तहसीलदारांना आपण ॲड्रेस केलेला आहे. आमच्या भावना शासनाकडे कळवाव्यात अशा प्रकारची मी विनंती करतो आणि आपल्या निवेदन मागे चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जवान जय किसान. शेतकरी एकजुटीचा विजय असो. जय जवान जय किसान. बघा
ती कृषी मंत्र्याचा पत्ते फेकून त्याचा निषेध केला जातो या शेतकऱ्यांच्या वतीने पत्ते येतोय सरकारला